नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभिनेते अशोक शिंदे यांचा संपूर्ण जीवन परिचय जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा। अशोक शिंदे हे एक भारतीय चित्रपट आणि रंगभूमी अभिनेते निर्माता आहेत। त्यांचा जन्म 1 जानेवारी 1976 रोजी पुण्यात झाला। ते मराठी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय लोकप्रिय अभिनेते आहेत। मराठी मनोरंजन उद्योगात अशोक शिंदे हे त्यांच्या सभ्यता, सद्गुण, चातुर्य, सकारात्मकतेसाठी ओळखले जातात। त्यांचे वडील व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट होते आणि काही दिवस ते त्यांच्या मित्रांसोबत होते, पण नंतर अशोक यांनी त्यांचे काम सोडून दिले आणि 1987 पासून पूर्णवेळ करिअर म्हणून अभिनय करण्याचा निर्णय घेतला। अभिनय क्षेत्रात त्यांच्या प्रवासात त्यांनी रंगमंच, दूरदर्शन आणि चित्रपटांमध्ये नायक, खलनायक आणि अँटी हिरो म्हणून काम केले आहे। त्यांनी आई तुळजाभवानी, रणरागिणी, चौकट, माझे घर तुझा संसार इत्यादी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे। अशोक शिंदे यांनी 1988 मध्ये रंगत संगत नावाचा चित्रपट केला, जिथून त्यांच्या यशस्वी आणि प्रसिद्धी कारकिर्दीला सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांनी 1995 मध्ये जखमी कुंकू, 2006 मध्ये जत्रा असे अनेक चांगले मराठी चित्रपट केले। 2008 मध्ये लक्ष्मी माता आणि नाना पाटेकर यांच्या यशवंत या हिंदी चित्रपटातही त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती। अशोक शिंदे यांनी आजपर्यंत 111 चित्रपट आणि 100 मराठी टीव्ही मालिका जसे की स्टार प्रवाह चॅनेलवरची घरकुल आणि स्वप्नांच्या पलीकडचे, झी मराठी वाहिनीवर सखी सौभाग्यवती आणि सौभाग्यवती भव हे कार्यक्रम सादर झाले। सह्याद्री वाहिनीवरील 42 दैनिक मालिकांव्यतिरिक्त स्वप्नांच्या पलीकडचे या मालिकेचे 1200 भाग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर यशवंत पाटकरची प्रमुख भूमिका साकारत अशोक शिंदे स्टार प्रवाहवरील लागोरी मैत्री रिटर्न्स मध्ये एका नवीन अवतारात आले। ही त्यांची 100वी टीव्ही मालिका होती।